नमस्कार मित्रांनो, जी-एम-सी डिपार्टमेंट अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी बघा 2025 मध्ये जाहिरात आली ती बघा. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अंतिम. आणि मित्रांनो, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक पण जाहीर झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डॉक्युमेंट कधी होणार आहे, कोणत्या दिवशी होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण बघा. तर बघू शकता मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी जाहिरात आली ते बघा. तर बघू शकता मित्रांनो, कधी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 जानेवारी 2026 रोजी अपडेट आलेले आहे मित्रांनो. खाली बघू शकता वर्ग ड वर्ग 4 गट ड समकक्ष पदे व इतर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी सूचना आहे बघा. तर खाली बघू शकता मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर संस्थेतील गट ड पदासाठी बघा जाहीर चालू होती बघा. 357 पदासाठी मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आहे. एक्झाम कधी झालेले बघू शकता, 25, 26, 28 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे. तर बघू शकता पदनाम, अंतिम सूची, अनुक्रमांक, कागदपत्र, पडताळणी दिनांक आणि स्थळ. बघा मित्रांनो, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे बघा 101 ते 29, म्हणजे 29 कॅन्डिडेट असणार आहे. 19/1/2026 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघा. तर ॲड्रेस बघू शकता तुम्ही कोणत्या ठिकाणी होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, औषधशास्त्र विभाग. बघू शकता मित्रांनो, फार्मसी डिपार्टमेंट, व्याख्यान कक्ष, लेक्चर हॉल, 3रा मजला. या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघा. आणि खाली बघू शकता आयासाठी बघा 1 ते 2 यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार बघू शकता. 19/1/2026 दुपारी बघा 2 ते 5च्या दरम्यान. प्रयोगशाळा परीक्षेचं बघू शकता 1 ते 18. हे अंतिम निवड सूची बघा, इथं दिलेले तुम्हाला नंबर अनुक्रमांक दिलेले आहे. त्यानुसार तुम्ही निवड यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता. तर बघा प्रयोगशाळा परिचर 1 ते 18. तर कधी असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघू शकता. 19/1/2026 ला आहे बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. खाली बघू शकता पदनाम, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष 101 1 ते 35च्या दरम्यान बघा. तर 20/1/2026 रोजी होणार बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. खाली बघू शकता 37 ते 70 20/1/2026 दुपारी बघा 2 ते 5. आणि हे सगळे बघा 1 ते 35 सगळे असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर तुम्ही निवड यादीमध्ये बघा, अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता तुम्ही. अनुक्रमांक किती आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे तर बघू शकता 71 ते 105, 21/1/2026 पासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. 106 ते 140च्या दरम्यान बघा 21/1/2026 ला होणार आहे दुपारी. खाली बघू शकता चतुश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे 141 ते 175 बघा कधी होणार आहे 22/1/2026 आणि 177 ते 210 22/1/2026 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघा. तर खाली बघू शकता चतुर्श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे 211 ते 245 23/1/2026 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघा. आणि अनुक्रमांक बघू शकता 246 ते 275 23/1/2026 होणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दुपार नंतर बघा. दह्यासाठी बघू शकता तुम्ही दह्या, बॉयलर, पाणक्या, ड्रेसर, माळी आणि नाभिक या पदाचा बघू शकता मित्रांनो. कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 24/1/2026 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर खाली काय दिलेलं बघा, रिझन बघू शकता. काही अपडेट दिलेले तुम्हाला. काही कारणास्तव उपरोक्त नमूद दिनांकास अंतिम निवड सूचीतील ज्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाली नाही अशा उमेदवारांनी पडताळणीसाठी उपस्थित राहावे. तर बघा मित्रांनो,
ज्यांचं समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर समजा तुम्ही 21 22 23 20 21 22 23 ला जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही, तर मित्रांनो, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे त्या कॅन्डिडेटने मित्रांनो बघा, 24/1/2026 रोजी दुपारी 2 ते 5 या दरम्यान राहायचं आहे हजर मित्रांनो. बघा, मी परत सांगतोय, ज्यांचं समजा 20 21 22 23 तारीखला जर काही इश्यू असेल किंवा जाण्यासाठी काही प्रॉब्लेम आला असेल, तर मित्रांनो तुम्ही 24/1/2026 रोजी दुपारी जाऊ शकता मित्रांनो, 2 ते 5च्या दरम्यान. बघा, इथे दिलेले तुम्हाला एक आणि ॲड्रेस सेम असणार मित्रांनो. बघू शकता तुम्ही ॲड्रेस, या ॲड्रेसवरती जायचं आहे. आणि बघा, तुम्हाला एक मी लिस्ट दाखवून देतो बघा. तुमचं अनुक्रमांक मित्रांनो, तुम्हाला सिरियल नंबर वाईज जायचं. बघा, इथे बघू शकता तुम्ही सिलेक्शन लिस्ट ऑफ क्लास 4 सर्वंट फॉर द कॉलेज एस्टॅब्लिशमेंट. तर बघू शकता तुम्ही सिरियल नंबर खाली दिलेले मित्रांनो, ॲप्लिकेशन नंबर, पोस्ट नेम, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, मी जेंडर, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी. तर बघू शकता मित्रांनो, इकडे तुम्हाला सिरियल नंबर दिलेले आहे, म्हणजे अनुक्रमांक. त्यानुसार तुम्हाला हजर राहायचं आहे मित्रांनो. तर वरती बघू शकता, मी तुम्हाला फक्त टाइम टेबल सांगितलेलं आहे मित्रांनो, कधीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तुमचं. बघा, या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार मित्रांनो. तर सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आणि झेरॉक्स सोबत घेऊन जा मित्रांनो, एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.